या आंदोलनामध्ये सहभागी असलेले चारही उपोषणकर्ते यांना आदरणीय निवासी जिल्हाधिकारी जाधव मॅडम या ठिकाणी आदरणीय RDC मॅडम चारही उपोषणकर्त्याला या ठिकाणी आजचा हा 7वा दिवस आहे। आपण माननीय मुख्यमंत्री साहेब आणि प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन आजचं हे उपोषण मागे घेत आहात, त्याबद्दल मी आपले या ठिकाणी प्रशासनाचे या ठिकाणी आभार व्यक्त करते। माननीय मुख्यमंत्री साहेबांनी बैठकीचे तात्काळ आयोजन करावे असं आपल्याला कळवलेलं आहे, त्यानुसार आपण उपोषण मागे घेत आहात, त्यामुळे मी आपले परत एकदा आभार व्यक्त करते। आपण वेळोवेळी जी निवेदनं दिलेली आहेत, आपल्या ज्या तीव्र भावना आहेत त्या सर्व भावना आम्ही शासनापर्यंत कळवलेल्या आहेत। आपण उपोषण मागे घेत आहात त्याबद्दल परत एकदा मी आपले आभार व्यक्त करून या ठिकाणी थांबते। धन्यवाद। आज आम्ही गेल्या 7 दिवसापासून धाराशिव जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत। त्याच्या मागचं कारण धनगर समाज हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेमध्ये 36व्या क्रमांकावर धनगर हा एसटीत समावेश आहे हे बाबासाहेबांनी घटनेत दिलेलं आहे। त्या तेव्हापासून 1950 ते 51 पासून आतापर्यंत तागायत आमच्या धनगर समाजाला एसटीचं प्रमाणपत्र प्रत्येक येणाऱ्या सरकारनं दिलेलं नाही। आतापर्यंत जी आमच्या समाजाची जी हेळसांड झालेली आहे, आमच्या समाजाला जो एसटी प्रमाणपत्रापासून जी वंचित राहिलेला आहे, ते इथून पुढे आमच्या लेकराबाळांचं वाटोळ होऊ नये, आमच्या लेकराबाळांचं भवितव्य ह्या जे सरकारमध्ये आज तिन्ही पक्षाचे 3 सरकार म्हणजे पक्ष आहेत, ह्यांचं ह्या राज्यामध्ये कर्ते आहेत, सरकार चालवत आहेत। हात जोडून ह्या सरकार मायबापाला धनगर ह्या मी आज इथं उपोषणकर्ता म्हणून प्रतिनिधी म्हणून हात जोडून एवढीच विनंती करतो की हे सरकार देण्यासारखं आहे। मुख्यमंत्री धडाडीचे आहेत, आमच्या सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री आहेत, ते निर्णय घेतील ही आमच्या धनगर समाजाला एक अपेक्षा आहे। इथून पुढे आमच्या भावी पिढीचं नुकसान होणार नाही, हे तिन्ही पक्षाचं सरकार आम्हाला नक्की न्याय देईल। आणि जे आमचा खरा जी मुद्दा आहे, जे औरंगाबादमध्ये जे खिदारे कुटुंब आहे, त्या कुटुंबामध्ये 7 प्रमाणपत्र जे व्हॅलिडिटी दिलेले आहेत धनगड या नावाची, ते सुप्रीम कोर्टाचा निकाल असा म्हणतो की ते सगळं खडाखूड आणि चुकीचं आणि वेगळ्या शाहीने लिहून बनवलेलं आहे। ते सरकारने त्वरित त्या औरंगाबाद खंडपीठाला सांगून किंवा ते जे अधिकारी आहेत त्यांना सांगून ह्या 7 दिवसाच्या आत त्यांचं प्रमाणपत्र रद्द करावं, ही खरी आमची पहिली मुख्य मागणी आहे। दुसरी मुख्य मागणी आमची अशी आहे की ते 7 दिवसात ज्यावेळेस कॅन्सल केलं जाईल किंवा रद्द केलं जाईल, त्याच्यानंतर येणाऱ्या विधानसभेच्या आत आमच्या प्रमाणपत्राला वाटपाची सुरुवात करावी आणि ह्या सरकारने GR काढावा। जर ह्या गोष्टी सरकारने आमच्यासाठी सगळ्या पॉझिटिव्ह केल्या तर पूर्ण महाराष्ट्रातला पूर्ण धनगर समाज ह्या तिन्ही पक्षाच्या पाठीशी अगदी खंबीरपणाने उभा राहील, आधी ताकदीनिशी उभा राहील, एवढं मी आज सांगतो। पण जर ह्या सरकारने आता बसलेल्या चाल ढकल करण्याचं, कोपराला गुळ लावण्याचं, खोटं नाट्याचं बोलण्याचं आणि उगाच मिटिंगला बोलून आम्हाला भूततापाला बळी पडण्याचं जर काम केलं तर आम्ही त्यांना नक्कीच धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, हे देखील मी आज उपोषण स्थगित करताना सांगतो। आणि पुढचं अजून सांगतो की जर समजा मिटिंगमध्ये मुख्यमंत्र्यांनी सीएम मुख्यमंत्र्यांनी ठेवलेल्या मिटिंगमध्ये यांच्या नेतृत्वाखाली जर तिथं पॉझिटिव्ह काही विचार आमच्या मनाला पटत नसतील, आमच्या मनासारखं काही घडत नसेल, तर मुंबईमध्येच आमरण उपोषणाला बसण्याची आम्ही तयारी ठेवलेली आहे, एवढं सांगतो आणि थांबतो।